जर तुमच्या घरच्यांना वाटत असेल ना की तुम्हाला जेवणच बनवता येत नाही म्हणून, तर त्यांना एक वेळेस पोंगीची आमटी बनवून खाऊ घाला. मग बघा तुमचं कौतुकच करायचं थांबणार नाहीत ते. आता याला बनवायसाठी सगळ्यात पहिलं कांदे आणि खोबरं भाजून घ्यायचंय. तर इथं मी 3 कांदे घेतलेले आहेत आणि अर्ध खोबरं घेतलेलं आहे. कांदे आणि खोबरं भाजले त्यांना काढून घ्यायचं आणि मग खोबऱ्याला बारीक बारीक कापून घ्यायचं. लगेच बारीक केलेलं खोबऱ्याला एका खलबत्त्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यासोबत टाकायचं थोडंसं आलं आणि लसूण आणि त्याला चांगलं आबडधोबड ठेसून घ्यायचं. ठेसल्याच्या नंतर लगेच एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं खोबरं, आले, लसूण, भाजलेले कांदे आणि थोडीशी कोथिंबीर आणि मग त्याला एकदा मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आणि थोडंसं बारीक करून घ्यायचं. आता ते वाटण थोडंसं बाहेर काढून घ्यायचं आणि परत त्याच्यात थोडंसं पाणी ओतून परत बारीक करून घ्यायचं. वाटण बनल्याच्या नंतर लगेच गॅसवर एक कढई ठेवायची आणि तिच्यात टाकायचं तेल आणि अद्रक लसूण खोबरं आपण कुटून ठेवलं होतं ना ते टाकून द्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. मग मसाले टाकून द्यायचे. आता मसाल्यामध्ये मी इथं वापरत आहे लाल मिरची पावडर, हळदी पावडर आणि घरचा काळा मसाला. आता याच्यात वाटण टाकायचं आणि उरलेल्या वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण याच्यात टाकून द्यायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं. एकदा की मसाला परतला मग त्याच्यात पाणी टाकून द्यायचं आणि त्याला हलवून चांगली एक उकळी काढून घ्यायची. आता जवळ भाजीला उकळी येते त्यावर लगेच एक प्लेट घ्यायची. त्याच्यात टाकायचं बेसन पीठ, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि पाणी आणि मीठ टाकून त्याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा. असा घट्ट गोळा तयार झाल्यावर त्याला लगेच चपातीवानी पातळ लाटून घ्यायचं आणि त्याच्यावर टाकायचं बाजूला काढलेलं वाटण आणि वरून थोडं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग त्याला मधून असं लांब लांब कापून घ्यायचं. मग त्याचे एक एक करून रोल बनवून त्याच्या पोंगळ्या बनवून घ्यायच्या. सगळ्या पोंगळ्या तयार झाल्यावर लगेच बघायचं भाजीला उकळी आली का कशी, आणि मग एकदा की भाजीला उकळी आली तर मग त्याच्या त्या पोंगळ्या एक एक करून सोडून द्यायच्या. आता आपल्या आमटीला परत एक उकळी काढून घ्यायची म्हणजे आपल्या पोंगळ्या चांगल्या शिजून जातात. आता शेवटला बरीचशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग झाली आपली पोंगळ्याची आमटी तयार. आता तुम्ही हिला चपाती सोबत खा किंवा भाकर सोबत खा, एकच नंबर लागणार बघा. तर तुम्ही पण ही मराठवाडा स्पेशल पोंगळीची आमटीची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुमची आमटी कशी झाली ती कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका.